शहरातील उंच निवासी इमारतींना टाटा पॉवरने वीज पुरवठा सुरू केल्यानंतर जागे झालेल्या बेस्ट उपक्रमाने आपले वीज जाळे मजबूत करण्यासाठी 200 कोटी रुपयांची नवी योजना हाती घेतली आहे। डोंबिवली जिमखान्याच्या चुरशीच्या त्रैवार्षिक निवडणुकीत प्रस्थापित प्रोग्रेसिव्ह पॅनलचा धुव्वा उडवत युनायटेड मेंबर्स पॅनलने सर्व जागांवर दणदणीत विजय मिळवलाय। वाढवण बंदरासाठी महत्त्वाच्या ग्रीनफील्ड महामार्गाच्या भूसंपादन अधिकाऱ्यांची डहाणू व पालघरमधून अचानक बदली झाल्याने झाडांच्या मोबदल्यावरून आणि कोर्ट केसेसवरून नवीन आव्हाने निर्माण झाली आहेत। पावणे 2 वर्षांचा प्रदीर्घ राजकीय तिढा सुटल्यानंतर फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांची रायगडच्या पालकमंत्रीपदी अधिकृत नियुक्ती झाल्याने जिल्ह्यात शिवसैनिकांनी जल्लोष केलाय। काम सुरू होऊन तब्बल 9 वर्षे उलटूनही चिपळूणच्या हायटेक बसस्थानकाचे काम 50% अपूर्ण असल्याने यंदाच्या गणेशोत्सवात चाकरमान्यांना पावसाचा आणि गैरसोयींचा सामना करावा लागणार आहे।